ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम। आज आपण शबत शाळेच्या धड्यामध्ये 5व्या धड्यापर्यंत आलेले आहोत आणि आजच्या धड्याचं शीर्षक आहे अंधकारात प्रकाशाप्रमाणे चमकणे। आणि या धड्याचा अभ्यास करण्याकरिता आपल्यामध्ये परत एक बार पास्टर सुजय माने आहेत आणि पास्टर सागर मोहिते आहेत। या धड्याची सुरुवात करण्या अगोदर आपण प्रार्थना करूया। पवित्र देवा, महान परमेश्वरा, उद्धारक पित्या, आम्हा सर्वांच्या निर्माण करता या सुंदर अशा वेळेबद्दल आम्ही तुझे धन्यवाद देतो। प्रभू परमेश्वरा, या वचनाचा अभ्यास करीत असताना आम्ही प्रार्थना करतो की तुझं पावित्र्यपण, तुझं दैवी ज्ञान, तुझा पवित्र आत्मा आम्हाला पुरव आणि परमेश्वर प्रभू, या सर्व वचनातून योग्य असं स्पष्टीकरण आम्हा सर्वांना मिळू दे। ज्या अंधकारातील अंतकरणापर्यंत हा प्रकाश पोहोचला जावा तिथपर्यंत परमेश्वर प्रभू तुझ्या दैवी आत्मेनं हा प्रकाश पोहोचू दे आणि अनेकांचं जीवन प्रकाशित होऊ दे। ही सर्व वेळ, इथून पुढची सर्व वेळ आणि आम्हा प्रत्येकांचा ताबा तुझ्या हाती देऊन प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो, आमेन। आजच्या धड्याकरिता जे सुवर्ण वचन आपल्याला देण्यात आलेलं आहे ते फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय 14 आणि 15 वचन आहे। या वचनात असं म्हटलं आहे, जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा, यासाठी की या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व साळसूत अशी देवाची निष्कलंक प्रजा असे व्हावे। तिच्यात तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता। या सर्व वचनांमधून आपल्याला लक्षात येत आहे की पौल आता या मंडळीला मार्गदर्शन करणार आहे की तुम्ही सर्वजण अशी मंडळी आहात जी देवानं निवडलेली आहे। तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात। तुम्हाला परमेश्वरानं पाचारण केलेलं आहे, तर तुम्ही वादविवाद न करिता तुम्ही सर्वजण साळसूद असे असावेत, तुम्ही सर्वजण निर्दोष असे असावेत आणि निष्कलंक प्रजा असे जगाला सादर व्हावेत। आणि या सर्व वचनांकरिता देव आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहे की ही जी मंडळी आहे ती मंडळी एका ज्योतीप्रमाणे असावी। पौलाची इच्छा आहे की या मंडळीनं एका ज्योतीप्रमाणे सर्वांसमोर यावं आणि इतर सर्व मंडळीसाठी एक उदाहरण असावं। आपल्या मंडळीकरिता देखील हेच वचन आहे की जर आपण अशा सर्व मंडळीमध्ये आहात जिथं देवाचं कार्य घडत आहे, देवाचं वचन पोहोचलं जात आहे, तर आपण अंतःकरणातून स्वीकारावं आणि आपली मंडळी एका प्रकाशासमान, एका ज्योती समान कशी अधिक उज्ज्वलित होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत। जुन्या करारामध्ये अनुवादाच्या पुस्तकात 4था अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हे वचन सांगण्यात येत आहे की कारण तेने करून देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीसमोर तुमची बुद्धी व समंजसपणा प्रगट होईल। हे सर्व विधी ऐकून ते म्हणतील की हे मोठे राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे। म्हणजे ही जी मंडळी आहे किंवा ही जी देवाची लोक आहेत, या सर्व जगाला वेगळे दिसू देत, हे बुद्धिमान आहेत, समंजस आहेत असे दिसू देत। ही लोक इतरांपेक्षा वेगळी आहेत अशी देवाची इच्छा होती आणि देवाला प्रतिनिधित्व करणारे अशी लोक असावीत। अर्थात ही देखील लोक अगोदर अंधकारामध्येच होते, परंतु यांच्यावर देवाचा प्रकाश आला आणि अनेक साऱ्या शतकानंतर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी या जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही। जर आपण ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे तर आपण अंधकारात अजिबात चालू शकत नाही। आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा देवाच्या गौरवासाठी असताना माझा प्रत्येक निर्णय, माझा प्रत्येक पाऊल हा ख्रिस्ताच्या प्रकाशाने उचलण्यात यावा। जर अशा रीतीने आपलं जीवन समर्पित आहे तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये कुठेही अंधकार आपल्याला दिसणार नाही। येशू बरोबर केवळ जवळचा संबंध असण्याद्वारे खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो। जोपर्यंत ख्रिस्ताबरोबर, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपलं जवळचं नातं नाही, तोपर्यंत आपण या जगाला ख्रिस्ताचा प्रकाश आपल्या जीवनाद्वारे दाखवू शकत नाही। आणि हे जास्त गरजेचं आहे की आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तासोबत आपला एक जवळचा संबंध असावा। परमेश्वराने स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला उंच केलेलं आहे, त्याचं नाव इतरांपेक्षा श्रेष्ठ केलेलं आहे। आणि जर असा कोणी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आहे तर आपण त्याच्यापर्यंत नक्कीच जावं। स्वर्गाचा प्रकाश आणि सामर्थ्य हे सर्व आपल्यासाठी उपलब्ध देवाने केलेलं आहे आणि ते ख्रिस्ताद्वारे केलेलं आहे। याचा अंगीकार आपण प्रत्येकाने करावा। हा सर्व भाग आपण शिकण्याकरिता रविवारच्या मुद्द्यापर्यंत आपण जाऊया। या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की देवाने
जे आत किंवा अंतःकरणामध्ये केलेलं आहे ते आम्ही बाहेर करीतो. प्रभू येशू ख्रिस्त हा लीनतेचा आणि प्रामाणिकपणाचा, आज्ञाधारकपणाचं एक उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे. जी देवाची इच्छा होती, जी देवाची लीनता होती, जी देवाची अशी इच्छा होती की त्याच्या लोकांनी आज्ञाधारक असावं, प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी एक उदाहरण आहे. म्हणून पौल आपल्याला फिलिप्पिकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 12 आणि 13 वचनामध्ये सांगत आहे, म्हणून माझ्या प्रियजन हो, तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात. ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे, तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. या 12 वचनामध्ये पौल म्हणत आहे, तुम्ही आतापर्यंत आज्ञाधारकपणा केलेला आहे, तुम्ही आज्ञापालन केलेलं आहे. आता अशी वेळ आहे की जेव्हा मी तुमच्या सोबत आहे तेव्हाच आज्ञापालन करू नका, तर जेव्हा मी तुमच्या सोबत नाही तेव्हा आज्ञापालन दिसणं जास्त गरजेचं आहे. जर आपल्या मंडळीमध्ये पाळकसाहेब आहेत तेव्हाच आपण देवाच्या वचनामध्ये राहावं, त्यांनी सांगितल्यावर मगच आपण प्रार्थना करावी व देवाचं मंदिर आपण अटेंड करावं, भक्ती सभा आपण अटेंड करावं असं नाही. जोपर्यंत पवित्र आत्मा आपल्याला चालवत आहे त्या सर्व वेळेमध्ये, मग समोर कोणी आपल्या समवेत असो अथवा नसो, आपण स्वतःहून आज्ञापालन केलं पाहिजे. आणि वचन म्हणत आहे की तुम्ही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. भीत व कापत म्हणजे देवाचा आदर करून, देवाचं वचन पाळून आणि त्याचं आज्ञापालन करून आपण आपलं तारण साधून घेतलं पाहिजे. हे आपल्याला दान मिळालेलं आहे, ही देवाची कृपा आहे, परंतु तरी देखील हे आपल्या जीवनातून दूर जाऊ नये, आपल्यापासून निघून जाऊ नये, यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. 13 वचन म्हणतं की कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. परमेश्वर या सर्व गोष्टी आपल्यासाठी करत आहे. आज आपण मंडळी म्हणून आपण सर्वजण ही तयारी दर्शवूया की मला देखील देवाच्या आज्ञाधारकपणाची गरज आहे, माझ्या देखील जीवनामध्ये आज्ञापालन गरजेचं आहे. ही मंडळी ज्याचा मी भाग आहे त्या मंडळीमध्ये मला आज्ञापालन करायचं आहे. आज हे वचन आपण सर्वजण समजून घेऊया की याच्यामध्ये कोणताही प्रश्न नाही की तारण हे देवाचे कार्य आहे आणि त्याच्यासाठी आपण स्वतः कुठलेच श्रेय घेऊ शकत नाही. हे देवाने दिलेलं दान आहे आणि या देवाने दिलेल्या दानाला आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जण साठवूया, त्याला महत्त्वाचं स्थान देऊया आणि आपल्या मंडळीसाठी आपण प्रत्येक जण एक प्रकाश असा बनवूया. आपल्या समाजासाठी आपली मंडळी ही एक प्रकाश अशी बनली पाहिजे. इथून पुढचा मुद्दा आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत, ते घेतील. सोमवारचा मुद्दा आहे की अंधकारमय जगामध्ये प्रकाश. आज पाऊल फिलिप्पिकरास मंडळीला संबोधित आहे की जी कुरकुर आहे, वादविवाद आहे, ह्या अआध्यात्मिक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी पाऊल त्यांना विनवणी करत आहे. आणि म्हणून स्तोत्रसंहिता याचा 3रा अध्याय, नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि वचन पहिल्या वचनापासून जर आपण पाहिलं तर आम्हाला काही गोष्टी समजतात. आणि ते म्हणजे की धर्मशास्त्र हे आमच्या अंगी असणं आणि ख्रिस्ताचं मर्म आमच्या अंगी असणं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आज ही मंडळी, फिलिपी मंडळी देवाच्या वचनापासून, आध्यात्मिक गोष्टीपासून परावृत्त झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्यांच्यामध्ये सर्व बाजूने कुरकुर आणि वादविवाद दिसून येतात. ख्रिस्त त्यांच्या मंडळीमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, जगण्यामध्ये दिसून येत नाही. आणि म्हणून ते देहाला देखील अआरोग्य देणारं आहे आणि मंडळीला देखील अआरोग्य देणारं आहे आणि हाडांना देखील सत्व असं देणारं नाही आहे. आणि म्हणून मंडळीला या ठिकाणी सल्लामसलत पाऊल सांगत आहे की सर्वांनी एक चित्ताने, समचित्ताने देवाच्या सहवासाने जगणं हे फार गरजेचं आहे. आणि मंडळीमध्ये ऐक्य असणं आणि हे ख्रिस्ताबरोबर जोडलं गेलेलं आमचं नातं आहे, ते आपण वचनांच्या द्वारे टिकवून ठेवणं, आज्ञाधारकपणाने टिकवून ठेवणं, जी आमच्या जीवनामध्ये साक्ष झाली, आमचं परिवर्तन झालं, त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये ते टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे. कारण आज या जगामध्ये आम्हाला ज्योतीसारखं चमकत राहणं फार गरजेचं आहे. पाऊल हे फिलिप्पिकरास पत्र याचा 2रा अध्याय 15 वचनामध्ये आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून ज्या आकाशाकडे आम्ही पाहतो त्या आकाशामध्ये जितके अंधारलेला असतो तितक्याच प्रमाणामध्ये जे तारे आम्हाला दिसतात त्या ताऱ्यामध्ये देखील जसे उजळून दिसतात ते उजळून दिसणारे तारे आज आम्हाला बनायचं आहे. आणि म्हणून जीवनामध्ये
वादविवादाला प्राधान्य न देता, सैतानाला प्राधान्य न देता, ख्रिस्ताची लेकरं म्हणून कशा प्रकारे आम्हाला जगता येईल आणि देव आम्हाला आमच्या मंडळीमध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, समाजामध्ये, या जगासमोर कशा प्रकारे आणता येईल याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला ह्या वेळेस प्रश्न विचारताय की आपण देवाची लेकरे म्हणून काय असावे व काय करावे, नाही का? हा खरोखर महत्त्वाचा आपल्या जीवनामध्ये मुद्दा आहे की आपण ख्रिस्ती या नात्यानं किंवा देवाची लेकरं या नात्यानं आपण कसं असलं पाहिजे. आणि म्हणून पहिले योहाण्याचा 3रा अध्याय आणि 9 आणि 10 वचन जर आम्हाला वाचलं तर कळतं की पाप करण्यापासून आम्हाला ही वचनं वंचित ठेवत आहेत. आज आम्हाला देवाची मुलं व्हायची आहेत, तर आपण नीतीने वागणं आणि प्रीती करणं, आवडीनं दया करणं ह्याच्यामध्ये जास्ती वेळ आमचा घालवणं फार गरजेचं आहे. आज जर आम्ही देवाचे असो तर नक्कीच आपण पापापासून परावृत्त होणार आहोत. जर आपण पाप करत आहोत तर आपण देवाचे नाहीत ह्याची देखील आपण जाणीव ठेवली पाहिजे. निष्कलंक असं आपण राहिलं पाहिजे. कोणतीही चूक न करता आपण निर्दोषपणे आमचं जीवन ख्रिस्तासमोर आपण ठेवलं पाहिजे. आणि मग योब असेल, दावीद असेल, अनेक येशू ख्रिस्त असेल, असे अनेक संदेष्टे होऊन गेले. त्यांनी देखील आपलं जीवितक्रम पवित्र देवाला निर्दोष ठेवण्यासाठी त्यांनी त्यांचं जीवन जगलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की रोमकरासपत्र याचा 16वा अध्याय आणि 19वा वचन, तुम्ही वाईटापासून अलगत असावे. हे वचन आमच्यामध्ये कायमस्वरूपी टिकून राहिलं पाहिजे. आपण सदैवपणे देवाच्या वचनाशी बिलगुन आणि देवाला बिलगुन राहणं ही फार आमची गरज आहे. आणि म्हणून म्हणत आहे, ज्यावेळेस आपण देवाला बिलगुन राहतो त्यावेळेला मी अनुचित गोष्टी आपल्या नेत्रापुढे येऊ देणार नाही, हा मोठा विश्वास पवित्र देव आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला देतो आणि जगामध्ये प्रकाशासारखा आम्हाला चमकू देतो. एकच मार्ग आहे आणि ते म्हणजे की या जगाशी आपण समरूप न होता ख्रिस्ताशी समरूप होऊन आम्हाला ताऱ्याप्रमाणे देवाची लेकरे या नात्यानं आम्हाला चमकायचं आहे. आणि म्हणून जिवंत यज्ञ हा मंगळवारचा मुद्दा जो आहे, म्हणजे की जिवंत यज्ञ हे देवाची सेवा करणं आणि स्वतःला देवासाठी वाहून देणं आणि समर्पित जीवन जगणं, जसं की पाऊल त्याच्या जीवनामध्ये जीवन जगत होता. आज आम्हाला हेच लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन पास्टर मल्कीझेडेक यांना मी विनंती करतो की त्यांनी ते वाचावं. 12वा अध्याय 1 आणि 2 वचन. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आणि नवीकरणानं खरोखर आमचं जीवन हे देवामध्ये रूपांतर झालं पाहिजे. आज खरोखर पाऊल देखील त्याच्या शुभवर्तमानाच्या कार्यातून प्रसार करत असताना, त्याला अनेक कष्टातून, दुःखातून जात असताना किंवा अनेक प्रसंग त्याच्यासमोर होत असताना, तो जिवंत देवाला संतोषणे हा जास्त फार महत्त्वाचा मुद्दा जीवनाद्वारे पर्यंत पोचवत आहे. आणि तो यज्ञ म्हणून तो आमच्या समोर सेवा कार्यातून प्रकट देखील करत आहे. पाऊल आपलं जीवन देण्यास आणि अर्पण करण्यास किंवा एक सेवा देण्यास म्हणून योग्य रीतीनं आमच्या समोर त्याची बाजू त्याच्या जगण्याद्वारे आमच्या समोर मांडत आहे. आणि म्हणून मंडळी या नात्यानं किंवा ऐक्य या नात्यानं ख्रिस्ताचं जे जीवन आहे या नात्यानं आपण देवामध्ये समर्पित जीवन जगणं आणि त्याचं जीवित यज्ञ म्हणून देवाला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करणं हे फार गरजेचं आहे. हे फिलिपिकरास मंडळीमध्ये पावलाला ह्या गोष्टी दिसून आल्या की त्यांच्यामध्ये जिवंत यज्ञाच्या गोष्टी कमी होत्या. आणि म्हणून पाऊल आपल्याला त्यांच्या विश्वासाबद्दल देखील सांगत आहे. पण काही लोक त्यांच्या मंडळीमध्ये देखील आहेत, तो आपला विश्वास इतरांपर्यंत कृतिशीलपणे दाखवताना दिसत आहे. घराघरामध्ये शुभवर्तमान ते सांगताना दिसत आहेत. आणि म्हणून आम्हाला देखील आमच्या समोर एक मोठं आव्हान आहे. जे केलेलं काम आहे ते आपल्या पालकावर अवलंबून राहण्यापेक्षा त्यांनी शेजाऱ्यांना संदेश सांगितला. या जगातील प्रत्येक आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या वरती त्यांनी प्रीती केली. देव काय आहे, तारणारा काय आहे हे त्यांना पटवून दिलं. आपला विश्वास त्यांना सांगितला, शास्त्राभ्यास दिला आणि लोकांची देखील तयार त्यांनी केली. आणि जेव्हा पाळक येतील त्या पाळक बाप्तिस्म्यासाठी त्या लोकांना तयार करतील, ह्या जबाबदारीनं त्या लोकांनी देखील काम केलेलं आम्हाला पाहायला मिळतं.
आज आमच्या समोर मोठं आव्हान आहे की आपण जिवंत यज्ञ म्हणून आपण परमेश्वराची सेवा समर्पित जीवन म्हणून कशा प्रकारे आपण जीवन जगतो याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून प्रश्न आहे की तुमचे जीवन जिवंत यज्ञ म्हणजे काय यावर प्रकाश टाका. हा आमच्या जीवनावरती कशा प्रकारे प्रकाश टाकता येईल याचा सातत्यानं रोजच्या दिवसामध्ये मनन करणं फार गरजेचं आहे. इथून पुढचा मुद्दा बुधवार आणि गुरुवार पास्टर सागर आपल्यासाठी घेतील. धन्यवाद पास्टर मलकीसदेक. आत्ताच आपण पाहिलं की पास्टर सुजय यांच्याद्वारे की आपलं जे जीवन आहे ते खरोखरच एक समर्पित असा यज्ञ देवाला असला पाहिजे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज माझ्याकडे जो बुधवारचा मथळा आहे ते सिद्ध केलेलं शील पास्टर सुजय यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये हे मेन्शन केलं की बरेचसे असे फिलिपिकराच्या गावामध्ये नगरामध्ये बरेचसे असे लोक होते की त्यांचं जीवन तशा पद्धतीचं होतं. आणि म्हणून बुधवारच्या मथळ्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा भाग पाहायला मिळतोय. त्यामध्ये पौलाचा जो सहकारी होता, पावलाचा जो शिष्य होता तो तिमोथी जो आहे त्याच्याविषयी पौलाने तिथे लिहिलेला आहे. कारण का असं म्हटलेलं आहे फिलिप्पिकराच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये तिमोथीला पौल काय करतोय, एक सहकारी म्हणून संबोधतोय. आणि पुढे आपल्याला पाहायला मिळतं की पौल सविस्तरपणे सांगत आहे की त्याचा एक सहाय्यक म्हणून तिमोथी किती मौल्यवान आहे आणि त्याचं जे काम आहे ते एक सुवार्तिक म्हणून तो चांगल्या पद्धतीने जो तिमोथी आहे तो करत आहे. प्रियानो, ह्यालाच पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टीतून की सिद्ध केलेलं जे शील आहे, सिद्ध केलेलं जे जीवन आहे ते कसं असतं. विशेष म्हणजे फिलिप्पिकर्स पत्र याचं दुसऱ्या अध्यायामध्ये 22व्या वचनामध्ये तिमोथीचा एक गुण विशेष संत पौल आपल्याला इथे सांगत आहे. तर तुमच्यासाठी मी वचन वाचत आहे. फिलिप्पिकर्स पत्र याचा दुसरा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये असं संत पौल त्याची ओळख करतोय किंवा त्याच्याविषयी बोलतोय. पण त्याचे शील तुम्हाला माहीत आहे की जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने स्वार्थीसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे. आमेन. किती सुंदर प्रकारचं वचन किंवा किती सुंदर प्रकारचे साक्ष जे आहे ते पौल तिमोथीविषयी देतोय की तो म्हणतोय जसा मुलगा आपल्या बापाची सेवा करतोय तसं तो काय करतोय, स्वार्थीसाठी त्याने काय केलेलं आहे, पौलासोबत त्याचं जे जीवन आहे ते व्यतीत केलेलं आहे. प्रियानो, जर आपण पाहिलं तर हा जो जीवनाचा जो भाग आहे तो कठीण अनुभव असा होता जो आमच्या धैर्याची कसोटी पाहतोय. कारण का जे कार्य तिमोथीने केलेलं आहे, पौलाने केलेलं आहे, हा त्यांच्या जीवनातील एक कठीण भाग असा होता आणि तो तुमच्या माझ्या जीवनासाठी सुद्धा तसाच आहे. कारण का आपण इथं पाहतोय सिस्टर एलेन जी व्हाईट त्यांच्या पुस्तकामध्ये जर टेस्टिमोनीज फॉर द चर्च हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम 5 मध्ये असं त्या लिहित आहेत की त्या म्हणत आहेत, किती सुंदर आहे पहा, हे मी तुमच्यासाठी मुद्दाम हा कोट वाचन करीत आहे. तर त्या म्हणत आहेत की जीवन शिस्तीचे आहे, तुमच्या स्वभावाची परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला भडकावले जाईल आणि या सर्वांचा योग्य प्रकारे सामना केल्याद्वारे ख्रिस्ती लोकांच्या कृपेत वाढ होईल. पुढे म्हटलेलं आहे, जर जखमा आणि अपमान नम्रपणे सहन केला तर अपमानित करणाऱ्या शब्दांना सौम्य उत्तराने प्रतिसाद दिला आणि जुलमाच्या कृतीला दयेने प्रतिसाद दिला तर हा एक पुरावा आहे की ख्रिस्ताचा आत्मा हृदयात वसत आहे. किती सुंदर आहे पहा की सिस्टर एलेन व्हाईटने हा जो कोट लिहिलेला आहे त्यामध्ये किती सुंदर गोष्टी आहेत ज्या की त्या पौलाच्या जीवनामध्ये तिमोथीच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. तिमोथी जो आहे ते पौलाचा एक उत्तम सहकारी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, हे कार्य केलेलं आहे. आणि पौल जो आहे ते भरपूर वचनामध्ये त्याची ओळख आपल्याला एक उत्तम सहकारी किंवा त्याचं जे शील आहे ते ख्रिस्ताचं शील त्याच्यामध्ये दाखवण्यात येत आहे असं पौल त्याच्याविषयी उल्लेख करत आहे. आज प्रियानो, आपण जर पुढं पाहिलं तर गुरुवारच्या मथळ्यामध्ये आपण असं पाहतोय की तो जो मथळा आहे त्याचं नाव आहे अशा मनुष्यांचा आदर करा. आज हे खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याचदा आपण ख्रिस्ती व्यक्ती किंवा ख्रिस्ती विश्वासक म्हणून आज आपण बऱ्याचदा आदर करण्यास विसरतो किंवा चुकीच्या व्यक्तीचा आदर सुद्धा तुमच्या माझ्याकडून कधी तर होत असेल किंवा झालेला असेल. मात्र प्रियानो, आज इथे संत पौल अगदी स्पष्टपणे आदर कोणाचा केला पाहिजे याविषयी पुढे बोलत आहे. फिलिप्पिकरांना तो त्या पत्राच्या द्वारे सांगत आहे. फिलिपियाचा 2 अध्याय 25 ते 30 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे एका व्यक्तीचं नाव
एका व्यक्तीविषयी पौल इथे बोलत आहे आणि त्या व्यक्तीचं जे नाव आहे ते एपफ्रोदीत याचं नाव आहे आणि त्याच्याविषयी तिथं असं म्हटलेलं आहे. कारण का एपफ्रोदीतचा जर विचार जर आपण केला तर त्याच्याविषयी असं सांगण्यात आलेलं आहे की जो अफ्रोडाईट धर्माचा होता आणि त्याची जी पार्श्वभूमी होती ती एक वेगळ्या विश्वासामध्ये किंवा देवाचा विरोधक असं त्याची पार्श्वभूमी होती. मात्र आपल्याला पाहायला मिळतंय त्याचं त्या पार्श्वभूमीतून परिवर्तन झालेलं आहे आणि तो जो आहे तो पौलाचा जो आहे तो सहकारी बनलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे तो सेवेमध्ये त्याच्या कृतिशील असा होता. विशेष म्हणजे पुढे असं म्हटलेलं आहे तो फिलिप्पीमध्ये कार्य करीत होता आणि तो एक पौलाचा जो आहे तो सहसैनिक असा होता असं म्हटलेलं आहे. संत पौल आता त्याच्याविषयी काय म्हणतोय की तो वेगळ्या पंथाचा होता, वेगळ्या देवांची उपासना करणारा होता किंवा वेगळे जे गोष्टी होत्या त्याच्यामध्ये तो असताना त्याला सत्य कळालेलं आहे आणि त्याचा बदल झालेला आहे आणि तो सर्व ज्या गोष्टी आहेत ते कळल्यानंतर तो त्याच्यामध्ये कृतीमध्ये आणलेल्या आहेत. आणि म्हणून आज आपल्याला इथं सांगत आहे पौल फिलिप्पिकराच्या पुस्तकाच्या द्वारे त्या मंडळीला आणि तुम्हाला आणि मला की आपण काय केलं पाहिजे की अशा लोकांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. जर आपण पाहिलं फिलिप्पिकराच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायामध्ये 30व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या वचनामध्ये असं म्हणतोय पौल 30व्या वचनामध्ये, कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला. आज आपण पाहतोय जो एपफ्रोदीत आहे तो मरता मरता वाचलेला आहे. प्रियानो, आज किती सुंदर प्रकारे आज इथे पौल त्याची ओळख करून देत आहे. पुढे आपण पाहायला मिळतंय की पौलाला खात्री करून द्यायची होती की त्याच्या स्वतःच्या तुरुंगातील स्थितीविषयी तो एपफ्रोदीत आहे तो चिंता करत आहे. तो हे देखील अधोरेखित करतोय की एपफ्रोदीत अशी व्यक्ती आहे जिचा ख्रिस्ती लोकांनी मोठा आदर केला पाहिजे. त्यांच्या संपत्तीमुळे किंवा त्यांच्या सामाजिक स्थितीमुळे नाही, तर येशूचे उदाहरण ते काय करत आहेत, अनुसरत आहेत. म्हणजे काय, येशू ख्रिस्ताचं उदाहरण जो आहे ते म्हणजे काय की अर्पणाचा जो आत्मा आहे तो त्यांच्यामध्ये कार्य करत आहे. प्रियानो, आपण जर पाहिलं पुढे वचनामध्ये आपण जर पाहिलं लूकाच्या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहतोय की जो सँचुरोने आहे, जो शताधिपती आहे, त्याचा दास त्याचा आजारी पडलेला असतोय आणि तो शताधिपती येशू ख्रिस्ताकडे येतोय आणि त्याला म्हणतोय की माझा दास आजारी आहे, माझा सेवक आजारी आहे, त्याच्यासाठी तुम्ही माझ्या छपराखाली या. मात्र तो म्हणतोय मला छपराखाली यावं अशी माझी योग्यता नाहीये, तुम्ही इथेच त्याच्यासाठी शब्द बोला म्हणजे तो तिथे बरे होईल. प्रियानो, आपल्याला पाहायला मिळतंय की येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, तिथेच त्या शताधिपतीला सांगितलेलं आहे की तुझा सेवक जो आहे तो बरा झालेला आहे किंवा बरा होईल. आपल्याला हे पाहायला मिळतोय की तो त्यावेळेस त्या घटकेला तो जो सेवक आहे शताधिपतीचा तो बरा झालेला आहे. याच्यातून आपल्याला हे समजून आलं पाहिजे किंवा येतं की कोणामुळे कोण बरं झालेलं आहे, तर शताधिपतीचा जो विश्वास आहे त्याच्या विश्वासाच्या द्वारे त्याचा जो सेवक आहे तो बरा झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला पाहायला मिळतंय की आपण आदर जो आहे तो अशा व्यक्तीचा केला पाहिजे ज्याचं जे शील आहे त्या शीलामध्ये येशू ख्रिस्त आहे आणि त्याच्या शीलामध्ये जो त्याचा विश्वास आहे तो कृतीमध्ये त्याचा विश्वास कार्य करत आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, या गोष्टीचा विशेष विचार केला पाहिजे. आपण या मुद्द्यामध्ये इथेच थांबणार आहोत. मात्र आपल्यामध्ये पास्टर मल्कीसदेक आहेत, ते पुढे आपल्याला चालवणार आहेत. धन्यवाद पास्टर. आपल्या दोघांचे मी आभार मानत आहे की आजच्या धड्यासाठी आपण आपलं स्पष्टीकरण दिलं. या अभ्यासातून आपली मंडळी शिकत आहे. आजच्या अध्यायामधून आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात येत आहे की अंधकारातून आपण प्रकाशापर्यंत जात आहोत आणि ख्रिस्त आपला प्रकाश आहे. रात्र जितकी अंधकारमय असतील त्याच वेळेला तारे जास्त चमकू लागतील आणि त्यांचा प्रकाश जास्त होईल. आणि सैतान जितका छळ आपल्या जीवनामध्ये वाढवेल त्याच क्षणाला देवाचं कार्य आपल्या जीवनामध्ये होत राहील आणि ख्रिस्ताचा प्रकाश त्या छळामध्येच आपल्या सर्व जगाला आपल्याद्वारे दिसून येणार आहे.
आपल्या मंडळीमध्ये देखील अशाच प्रकारचे छळ असतील, आपल्या मंडळीमध्ये देखील अशाच प्रकारचे वादविवाद असतील, परंतु ख्रिस्ताचा प्रकाश ज्यावेळेस आपल्या अंतःकरणावर पडेल आणि आपल्याद्वारे इतरांपर्यंत पोहोचेल, आपली मंडळी देखील अशीच प्रकाशणार आहे. परमेश्वर करो या अध्यायाद्वारे, या अभ्यासाद्वारे आपल्या सर्व मंडळीला तो आशीर्वादित करो. आजच्या धड्याचा शेवट करण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत, ते प्रार्थना करतील. पवित्र देवा, आज आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो की शाबा शाळा या धड्याच्याद्वारे आज आमचं तो परिवर्तन केलेलं आहेस. आज आमच्या मंडळीमध्ये, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही खऱ्या वास्तविकतेपणानं आज आम्ही तुझं जीवन जगावं आणि देवा आम्ही ताऱ्याप्रमाणे चमकावं आणि तुझी धार्मिकता आमच्यासमोर घेऊन चालावं, यासाठी आम्हाला तो नित्य बनव आणि तुझं सामर्थ्य देखील तू दे. आज धड्यातून आम्हाला प्रेरणा दिलीस आणि पाऊल असेल आणि त्याचं सहकार्य असेल आणि पवित्र देवा तुझी सहभागिता असेल, हे आमच्या समोर तू दाखवून दिलीस. त्याबद्दल तुझे उपकार आणि आभार मानून धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडन पिण्यात प्रार्थना केली म्हणत तेव्हा आमेन. आमेन. धन्यवाद पास्टर. पुढच्या अभ्यासासाठी, पुढच्या धड्यासाठी आपण परत एक वार पुढच्या आठवडी एकत्रित येऊया आणि या वचनाद्वारे आपल्या सर्व मंडळीला प्रकाशामध्ये वाढूया. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.